ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत की प्रिया ही खोटं बोलून सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढते आणि सगळे बिचारे सरळ साधे सुभेदार प्रियाच्या जाळ्यात अडकतसुद्धा चाललेत. सायली सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते नका नका, पण कोणीच तिचं ऐकत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता पोलीस स्टेशनमध्ये प्रियाचे जे काही कागद होते, म्हणजे तिची जी कंप्लेंट FIR फाईल केली होती, ते सगळे कोणी गायब केलेले ते त्या अर्जुनला समजणार. आता नेमकं कसं काय काय घडतं हे बघूया. तर आता आपण सध्या पाहतोय की सायलीने प्रियाला अस्मिताच्या खोलीतून हकलून बाहेर काढलं होतं, तरी निर्लज्जासारखी प्रिया पुन्हा अस्मिताकडे येते आणि अस्मिताला ती आता विचारत असते, अस्मिता मघाशी अश्विनने तुला सांगितलं होतं सतत पाणी पित राहा, तू पिती आहेस ना सतत पाणी? नाही म्हणजे मला माहिती आहे सायलीने मागाशी मला खोलीतनं बाहेर काढलं तेव्हा तू काही बोलली नाहीस, म्हणजे तुला सायलीचं म्हणणं पटलं. सॉरी, म्हणजे मी खरंच तुझ्याबद्दल आणि सचिनबद्दल बोलायला नको होतं, पण अगं सचिन भाऊजींना असं सतत असं तुचड्यासारखं वागवणं किंवा सतत असं त्यांच्याबरोबर वाईट वागणं चांगलं नाही आहे गं, असं मला खरंच मनापासून वाटलं आणि म्हणून मी बोलून गेले. नाही म्हणजे सगळेजण सध्या माझ्याशी सुद्धा खूप विचित्र आणि वाईट वागत आहेत, मला लोक वाईट वागवत आहेत आणि त्यामुळे किती वाईट विचित्र भावना असते ना एकटं पडण्याची, ती मला माहिती आहे. म्हणून मला वाटलं सचिन भाऊजींच्या बाबतीत ते सगळं घडू नये आणि म्हणून मी मध्ये बोलून गेले. सॉरी, म्हणजे मी बोलायला नको होतं, चुकलंच माझं जरा. त्यावर मग लगेचच प्रियाला अस्मिता म्हणते की नाही बरोबर बोललीस तू, अगं अगदी बरोबर होतं तुझं. त्यावर ती म्हणते म्हणजे तुला माझं म्हणणं पटलं होतं अस्मिता? अगं मग तू तेव्हाच सायलीला का नाही अडवलंस, तेव्हा सायलीला का नाही सांगितलंस की तन्वी जे बोलते ते मला पटतं आहे म्हणून? जाऊ दे, आता म्हणा मी एवढ्या चुकाच केल्या आहेत की तू तरी काय बोलणार, पण असू दे काही हरकत नाही, तुला माझं म्हणणं पटलं हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तसंही अस्मिता, अगं नवऱ्याला सोडून देणं किंवा सतत नवऱ्याबरोबर वाद घालणं भांडत बसणं या सगळ्याला काय अर्थ आहे? बघतेस ना माझ्यामध्ये आणि अश्विनमध्ये सुद्धा किती मतभेद होते, आमच्यात किती वाद होते, पण अश्विनने सतत मला कधी टॉन्ट नाही मारले. त्याने प्रत्येक वेळी माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली, जेव्हा मी चांगलं वागितले तेव्हा माझं त्याने कौतुक केलं. त्यामुळे काय घडलं, आमच्यातले वाद कमी झाले कालांतराने आणि आता बघ आता आमच्या दोघांमध्ये अजिबात भांडण नाही आहे, आता आम्ही एकदम व्यवस्थित राहतो. तसंच तुझं आणि सचिनचं सुद्धा होईल गं. त्याबरोबर त्या ठिकाणी सायली येते आणि ती आता अस्मिताला दुपारच्या गोळ्या द्यायला आलेली असते जेवणानंतरच्या. आता ती पुन्हा प्रियाला तिकडे बघते आणि चिडते आणि ती म्हणत असते, किती वेळा सांगितलं तुला प्रिया, अस्मिता ताईंच्या खोलीत येऊ नको येऊ नको येऊ नको, तुला कळत नाही का गं? अक्कल नाही आहे का तुला, की निर्लज्ज आहेस तू, लाज वाटत नाही तुला? सतत 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 तुला स्वतःची अपमान करून घेण्याची हौस आहे का? हां नाही, तुझं चांगलं वागण्याचं नाटक वगैरे ना ठीक आहे, ते सगळं बाकीच्यांसमोर कर, कमीत कमी अस्मिता ताईंचा तरी वापर करून घेऊ नकोस गं तुझ्या या नाटकासाठी, कशाला उगाच त्यांना वापरतेस? त्यावर प्रिया आता म्हणत असते, अगं सायली मी तर फक्त, त्यावर सायली म्हणते तू काय तुझं काय, मला काहीही रस नाही आहे तुझं काही ऐकून घेण्यात, तुझं काही समजून घेण्यात, तुला काही समजून सांगण्यात, समजलं? कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहतं, ते सरळ होत नाही आणि कितीही कडू कारलं, तेलात तळा तुपात तळा साखरेच्या पाकात घोळा तरी ते कडूच राहतं, हेही मला माहिती आहे. तुझ्यावरती ना तुला समजवणं तुझ्याशी बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घालण्यालायक आहे आणि त्यामुळे मी तुला काही सांगायला येत नाही, पण तू उगाचच्या उगाच आता ना सारखं अस्मिताताईंच्या खोलीत येऊन त्यांना काही नको नको ते सांगून माझं डोकं फिरवू नको. तुला सांगितलं आहे ना सचिन भाऊजी आणि अस्मिताताई यांचा विषय तू काढायचा नाही म्हणून, याशी तुझा संबंध नाही. त्याबरोबर आता प्रिया लगेचच म्हणत असते, अगं पण मी वाईट कुठे बोलते, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सचिन भाऊजींना आपण सगळ्यांनी माफ करावं आणि जर अस्मिता तयार आहे त्यांना माफ करायला तर बाकी आपल्या कोणाचा प्रश्न येतोच कुठे? सॉरी, तुम्ही मला तुमच्या कुटुंबाचा भाग मानत नाही, रादर तू आणि अर्जुन मला ह्या कुटुंबाचा भाग मानत नाही, पण मी सुद्धा या कुटुंबाचा भाग आहे. मी अश्विनची बायको, या घरची सून, अस्मिताताईंची नणंद आहेच की, मग मी सुद्धा जर घरामध्ये काहीतरी माझं मत दिलं तर चुकतं कुठं? त्याबरोबर आता प्रियासुद्धा एवढं सगळं बोलत असताना अस्मितासुद्धा तिची बाजू घेत म्हणते की हो बरोबर आहे तन्वीचं, नाही म्हणजे जसं सायली तुला माझ्याबरोबर बोलण्याचा मला समजून सांगण्याचा हक्क आहे, तसाच तन्वीलासुद्धा तो हक्क आहेच की, आणि तिने कोणाशी बोलायचं, कधी बोलायचं, काय बोलायचं, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला काय इंटरफिअर करायचं? आणि तन्वी बोलते आहे त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही आहे, ती जे बोलते आहे ना ते अत्यंत बरोबर बोलते. तन्वी जर मला माझा संसार वाचव हे सांगत असेल तर ते तुला का पटत नाही आहे? आणि तसंही
तुला जर कोणी सांगितलं की अर्जुनला सोडून दे तर तू सोडून देशील का? त्यावर सायली म्हणते, अहो पण मी अर्जुन सरांना सोडण्याचा प्रश्न येतो कुठे? त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही याची मला खात्री आहे. माझा नवरा चुकूच शकत नाही. त्याबरोबर अस्मिता म्हणते, अगं चुकूच शकत नाही हे ठीक आहे, पण दुसरा जर माणूस चुकत असेल तर म्हणून आपण त्याला असंच वाऱ्यावरही नाही ना सोडून देऊ शकत. एखाद्या वेळी जर एखाद्या माणसाकडनं चूक झाली असेल तर आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. पुन्हा त्याच्याकडनं ती चूक होणार नाही यासाठी कमीत कमी आपण त्याला संधी तर दिली पाहिजे. जर आपण समोरच्याला संधी दिलीच नाही तर तो सुधारला आहे की नाही हे आपल्याला कळणार कसं सायली? उगाचच्या उगाच सचिनच्या बाबतीत जे काही झालं आहे ना त्यामुळे तुम्ही तो विषय वाढवताय, ताणून धरताय. त्याऐवजी जर तुम्ही सगळं सोडून देऊन मोठ्या मनाने सचिनला माफ करून सर्व जुळवून घेण्याचा प्रयत्न केलात ना तर एव्हाना सगळं जुळलंही असतं. पण नाही, तुम्हाला विषय वाढवायचा आहे, तुम्हाला वाद वाढवायचा आहे. मला कळत नाही आहे की तुम्ही एवढ्याशा गोष्टीचा इश्यू का करताय? त्यावर सायली म्हणते, हा एवढासा इश्यू आहे अस्मिताताई? तुम्हाला खरंच वाटतं सचिन भाऊजी सुधारतील? त्यावर अस्मिता म्हणते, हो सुधरेल ना. आणि सायली, तुला माहीत नसलं तरी सांगते, आमचं लव्ह मॅरेज होतं. मग थोडंसं जरी सचिनकडून चुकलं असेल तर मी आता त्याला माफ करायला हवं ना. आता ती हे सगळं जेव्हा बोलत असते तेव्हा त्या ठिकाणी कल्पना येते. आता त्यांचा आवाज दोघींचाही वाढलेला असतो, कारण सायलीला अस्मिताने अर्जुनला मध्ये आणलेलं अजिबात पटलेलं नसतं. इतक्यात तिकडे कल्पना येते आणि अरे गं काय भांडताय दोघीजणी? काय तुमचा आवाज पार बाहेरपर्यंत येतोय, वरती माझ्या खोलीत आवाज येतोय तुमचा, असं म्हणते. त्यावर मग आता लगेचच प्रिया म्हणते, माझीच चूक आहे सगळी आई, मीच उगाच इकडे अस्मिताताईंच्या खोलीत आले आणि त्यामुळेच हा वाद वाढला, माझ्यामुळेच विषय वाढला. जाऊ द्या सायली, अस्मिताताई तुम्ही दोघीजणी नका उगाच भांडू. अस्मिता, अगं कशासाठी उगाच तू माझ्यासाठी सायलीबरोबर वाद घालतेस? माझंच चुकलं, मी खरंच घरातल्या गोष्टींमध्ये नकोच पडायला हवं. मी फक्त तुला तू पाणी वगैरे वेळेवरती पितेस ना, व्यवस्थित पितेस ना, एवढंच विचारायला आले होते. जाऊ दे, मी जाते. आता जसं हवं असतं तसं भांडण लावून कळ करून तर प्रियाची नेहमीप्रमाणे झालेली असते आणि मग ती चांगुलपणाचा म्हणत असते. त्याबरोबर कल्पना म्हणते, म्हणजे नक्की काय झालं आहे? मग अस्मिता तिला सांगते, मॉम बघ ना, अगं तन्वी माझ्याजवळ थोडंसं बोलायला काय आली, माझी चौकशी करायला काय आली, तर सायलीला किती प्रॉब्लेम होतो. सायली प्रत्येक वेळी का मध्ये मध्ये बोलते? मी काय एवढी लहान आहे का? मला अक्कल नाही आहे का? मला काय हवं काय नको, मी कोणाशी बोलायला हवं कोणाशी बोलायला नको आहे समजून घेण्याची? प्रत्येक वेळी ही का मला समजवायला येते? हिला काय वाटतं एवढं? त्याबरोबर मग आता अस्मिता एवढी चिडलेली बघून कल्पना तिला म्हणते, तू शांत हो. प्रिया म्हणते, अस्मिता तू माझ्याबरोबर चल, मी तुला तुझ्या रूममध्ये बसून कंटाळा आला आहे ना, थोडा वेळ बाहेर घेऊन जाते, तू गार्डनमध्ये फिरलीस की तुला बरं वाटेल. मग आता प्रिया ही मी आलेच असं म्हणत अस्मिताच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवते आणि अस्मिताला तिकडनं घेऊन जाते. त्याबरोबर आता कल्पना ही सुद्धा जरा सायलीवर चिडते. कल्पना सायलीला म्हणत असते, सायली अगं अस्मिताची तब्येत आधीच नाजूक आहे, तुला माहिती आहे ना. मग ह्या अशा परिस्थितीत आपण कशाला उगाच तिला वाईट वाटेल, तिला त्रास होईल असं काहीतरी वागायचं बोलायचं नाही. मला मान्य आहे तुला अस्मिताची काळजी वाटते, पण तन्वीसुद्धा तिच्याबरोबर चांगलंच बोलते ना, आणि ती कुठे आता तिला वाईट बोलायला किंवा वाईट काही सांगायला आली होती? ती तर फक्त काळजीपोटी तिची चौकशीच करत होती ना. मग ठीक आहे, काय हरकत आहे? उलट जर तन्वी सुधारत असेल बदलत असेल तर हे सगळं आपल्यासाठी चांगलंच आहे की. त्यावर सायली म्हणते, ती तिची चौकशी करायला आली नव्हती, ती सचिन भाऊजींबद्दल बोलत होती. सचिन भाऊजींना माफ करा, सचिन भाऊजींना समजून घ्या वगैरे वगैरे असं म्हणणं आहे प्रियाचं. आणि म्हणून या गोष्टीवरती मी चिडले, या गोष्टीचा मला राग आला आहे, कळतं आहे का तुम्हाला? त्याबरोबर आता इकडे लगेचच कल्पना म्हणत असते की अगं पण सध्या अस्मिताला सचिनबद्दल जे वाटतं आहे त्याच्यात जर आपण तिच्या होमध्ये हो नाही मिसळलं तर तिला आणखीन जास्त त्रास होईल. म्हणून मग तन्वीने जर तिच्या होमध्ये हो मिसळलं असेल तर काय फरक पडतो? हे बघ सायली, प्रत्येक वेळी उगाच एखाद्या व्यक्तीला चुकीचं ठरवणं हे चुकीचं आहे. जर एखादी व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला संधी देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला वाटतं जर तन्वी बदलण्याचा प्रयत्न करते तर आपण सुद्धा तिच्याबरोबर चांगलं वागायला हवं. सायली म्हणत असते, आई तुम्ही खूप मोठी चूक करताय. नाही म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा प्रियावरती विश्वास ठेवताय. तुम्हाला वाटतंय ती सुधरेल, ती बदलेल, पण ती तशी मुलगी नाही आहे, ती नाही सुधारणार, नाही बदलणार. तुम्ही तिला आत्ता ओळखायला लागलाय हे 6-7 महिने किंवा जवळपास वर्षभर अश्विन भाऊजींचं आणि तिचं लग्न झाल्यानंतरपासून. पण मी तिला लहान असल्यापासून ओळखते. अगदी ती 5-6 वर्षांची होती ना त्याच्या आधीपासून मी तिला ओळखते, कारण आम्ही एका आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो. त्यावर मग कल्पना म्हणते, अगं हो मला मान्य आहे की, पण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव थोडासा फडगळ असला, थोडासा वाईट असला म्हणून ती व्यक्तीच पूर्णतः वाईट आहे, ती व्यक्ती विचित्र आहे असं तर होत नाही ना. आणि तसंही सायली, जर आता तन्वी सुधारण्याचा प्रयत्न करते तर आपणही तिला सुधरू देऊयात ना.
आणि अगं, जर एखादा माणूस विचित्र आहे असं आपण आपल्या मनाला नेहमी सांगतच गेलो ना, तर आपल्याला तो माणूस विचित्रच दिसतो. एखादा माणूस चुकीचा आहे असं जर आपल्या मनाला समजावत गेलो ना, तर आपल्याला तो माणूस चुकीचाच दिसतो. पण जर कधीतरी आपण त्याच्याबद्दल आपलं मत बाजूला ठेवून जर तो वागतोय त्याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला कळतं ती व्यक्ती चांगली आहे म्हणून. त्यानंतर मग इकडे प्रिया ही अस्मिताला फिरवते वगैरे आणि म्हणते, चल आता मी तुला तुझ्या खोलीत सोडते. आणि मग प्रिया अस्मिताला रूममध्ये सोडून तिच्या रूममध्ये जात असताना तिला बाहेर सचिन फोनवर बोलताना दिसतो. प्रिया विचार करते, हा सचिन कोणाशी फोनवर बोलतोय. प्रिया सचिन कोणाशी फोनवर बोलतोय हे ऐकायला तिथे उभी राहते. तर त्यावेळी प्रियाला सचिनचं बोलणं ऐकू येतं. हो आपण लवकरच लग्न करूया. आता हो आपण लवकरच लग्न करूया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे बोलणं ऐकून प्रियाला धक्काच बसतो. प्रिया सचिनच्या समोर येते आणि सचिनला म्हणते, कोणाशी बोलत होतात सचिन भाऊजी. सचिन विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. प्रिया म्हणते, मी सगळं बोलणं ऐकलं आहे तुमचं. हो लवकर लग्न करूया, माझं तुझ्यावरच प्रेम आहे. कोणाशी बोलत होतात. त्याबरोबर सचिन हा आता तिला म्हणतो, प्लीज तुम्ही घरात काही सांगू नका. प्रिया म्हणते, ठीक आहे, ठरलं, नाही सांगणार मी कोणाला काहीच, पण माझी एक अट आहे. सचिन म्हणतो, मंजूर. प्रिया म्हणते, हो पण आधी ऐकून तर घ्या. तर माझी अट अशी आहे की यापुढे मी तुम्हाला मदत करणार आणि तुम्ही मला. सचिन म्हणतो, मी तुम्हाला काय मदत करणार. त्यावर प्रिया म्हणते, जेव्हा मी घरातनं बाहेर जाईन तेव्हा घरात काय घडतं काय नाही याची इत्यंभूत माहिती तुम्ही मला द्यायची. आणि तुमच्या या हिरोईनीला भेटायला जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा तुम्हाला घराबाहेर पाडण्याची जबाबदारी माझी. सचिन विचारतो, कसं. त्यावर ती त्याला सांगते, ते पुढेच बघा. त्यानंतर मग आता आपण पाहतो की आता इकडे अश्विन हा प्रियाकडे येतो आणि तो तिला म्हणत असतो, मी काय ऐकतोय तन्वी, सकाळी पुन्हा एकदा सायलीने तुझा अपमान केला. सायली वहिनीने तुला खोलीच्या बाहेर काढलं अस्मिता ताईच्या. आणि तेवढंच नाही, नंतर तिने तुला पुन्हा खूप झापलं, ती तुला खूप बोलली. तू काय ऐकून घेतलंस तन्वी. त्याबरोबर लगेचच प्रिया ड्रामा करते आणि आदर्श बायको आणि आदर्श सून असल्याचं नाटक करत म्हणते, अरे अश्विन, मग मी काय करायचं होतं त्यावेळी. मी काय त्यावेळी तिच्याशी वाद घालत बसायचं होतं का. अरे नाही अश्विन, अरे प्रत्येक वेळी भांडण करून वाद घालून प्रश्न सुटत नाही. काही वेळा गप्प राहणंसुद्धा एखाद्या प्रश्नाचं उत्तर ठरू शकतं. मी गप्प राहिले म्हणून आई आल्या तिथे आणि आईने सायलीला समजून सांगितलं. आता कदाचित माझं नाही पण आईंचं म्हणणं तरी सायली ऐकेल आणि माझ्याशी चांगलं बरं वागायला लागेल. जर मी वाद घातला असता ना तर फक्त विषयाला विषय वाढला असता रे. आता हे जे काही प्रिया एवढं चांगलं बोललेली असते हे ऐकून अश्विन म्हणतो, काय तन्वी, तू घरच्यांचा माझा एवढा विचार करतेस. तू वाद वाढू नये, विषय वाढू नये म्हणून गप्प राहणं पसंत केलंस. खरंच तन्वी, तू किती बदलत चालली आहेस, तू किती सुधारत चालली आहेस. तन्वी, खरंच मला ना आता तुझं हल्ली खूप कौतुक वाटायला लागलं. एका बाजूला तू एवढे दिवस वाईट वागत होतीस लोकांबरोबर म्हणून मला काळजी वाटत होती, पण दुसऱ्या बाजूला आता तुझं वागणं बघून मी इम्प्रेस्ड होत चाललो आहे. तर आता इकडे अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि आता तो शोधाशोध करत असतो. प्रिया ज्या सालात गायब झालेली असते, त्या सालात जितकी मुलं हरवलेली असतात त्यांच्या तो आता फाईल्स काढतो. त्यामध्ये 3 जी असतात ती मुलं असतात आणि उरलेले जे असतात त्या मुली असतात. आता त्या मुलांमध्ये टोटल जी असते ती असते 4 मुलींची आणि 3 मुलांची. मग त्यापैकी आता अर्जुनला प्रश्न पडतो, 4 मुली, मग त्यापैकी आता ते 4 मुलींचं काय झालं ते लोक बघत असतात. त्यावेळी त्यांना कळतं की त्यातल्या एका मुलीचे आईवडील सापडले आणि त्या मुलीला त्यांनी त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द केलं. त्यातल्या ज्या 3 मुली उरलेल्या होत्या त्यांचे आईवडील अजून नव्हते सापडले म्हणून त्यांना तेव्हा अनाथ आश्रमात घालून टाकलं होतं. आणि आता मग त्या मुलींचं सध्या काय चालू आहे, त्यांचं सध्याचं बॅकग्राऊंड जेव्हा बघायचं ठरतं तेव्हा ते बॅकग्राऊंड सापडूच शकत नाही, कारण आता खूप वर्ष झाली त्या गोष्टीला, हे अर्जुनच्या लक्षात येतं. मग आता अर्जुन विचार करत असतो की ह्या उरलेल्या 3 मुलींची हिस्ट्री कशी शोधायची, ह्या मुली नेमक्या कोण आहेत, काय आहेत, आत्ता ह्या नेमकं कुठे आहेत, हे कसं माहीत करून घ्यायचं. आता अर्जुन या विचारात मग्न असताना तो नोटीस करतो की एक हवालदार सतत तिकडे येतोय जातोय म्हणजे तो त्यांच्यावरती लक्ष ठेवतो. मग आता अर्जुन ही गोष्ट इन्स्पेक्टर सावंतांजवळ बोलतो. त्यावेळी इन्स्पेक्टर सावंतांच्या लक्षात सुद्धा ही गोष्ट येते आणि मग आता दोघंही जण त्या हवालदाराला जवळ बोलवतात. हवालदार तिकडे येऊन काय झालं साहेब असं विचारतो. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हा प्रश्न तर आम्ही तुम्हाला विचारायला हवा ना हवालदार, काय चाललंय तुमचं मगापासून बघतोय तुम्ही इथल्याच भागात घुटवळताय, आमच्यावरती लक्ष ठेवून आहात की काय. त्याबरोबर हवालदार आता म्हणजे तो त्याला काय बोलावं सुचत नसतं. हवालदार म्हणतो, नाही हो साहेब, मी कशाला काहीतरी असं विचित्र काम करेन. त्यावर लगेचच इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही
तुम्ही काय करू शकता आणि काय नाही याची कल्पना मला आधीच आहे. त्यामुळे आता तुम्ही काय करत होतात ते खरं सांगा. जर खरं बोललात तर कदाचित या सगळ्यातनं सुटाल. जर खोटं बोललात तर तुमचं सस्पेन्शन लेटर मी काढायला लावेन. सांगेन मी वरती की तुम्ही आमच्या कामामध्ये आडकाठी आणण्यासाठी आमच्यावरती लक्ष ठेवत होतात, आमच्या गोष्टी तुम्ही इतर लोकांपर्यंत बाहेर पोहोचवता वगैरे वगैरे. मग ठरवा तुमच्यावरती लिगल इन्क्वायरी बसल्यावर काय घडेल ते. त्यावर मग आता अर्जुन म्हणतो, बापरे एवढं सगळं होईल, मग यांची नोकरीही जाऊ शकते का? त्याबरोबर लगेच आता हवालदार बिचारा खरं सांगायला लागतो. तो म्हणतो, मी सांगतो, सगळं खरं सांगतो. हो, मी लक्ष ठेवून होतो तुमच्यावर, कारण मला महिपत साहेबांना तुम्ही इकडे काय बोलताय, काय करताय हे सगळं सांगायचं होतं. तुम्ही ज्या मुलीची माहिती शोधायला आलाय त्या मुलीची माहिती तुम्हाला मिळणार नाही आहे. कारण का, त्या मुलीच्या डिटेल्स मी बदलल्यात. त्या मुलीच्या फोटोऐवजी तिथे दुसरा फोटो मीच लावला होता आणि ती मुलगी हरवली होती त्यावेळेच्या डिटेल्ससुद्धा मी बदलल्या होत्या. त्यावेळी अर्जुन म्हणतो, कशासाठी केलं ते सगळं? त्यावर मग तो सांगतो, मला हे सगळं महिपत आणि नागराज साहेबांनी करायला सांगितलं होतं. नागराज साहेब आणि महिपत साहेबांनी मला पैसे दिले होते या कामाचे. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. याचा अर्थ हे सगळं खूप आधीपासून सुरू आहे ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते. मग अर्जुन ठरवतो की याचं मूळ पाळा आपण शोधून काढायचा, कारण महिपत आणि नागराजचा या सगळ्यात हात आहे. म्हणजे नक्कीच या सर्व गोष्टी खूप जास्त गहन आणि गंभीर असणार आहेत. मग आता अर्जुन घरी येतो. घरी आल्यावर सायली लगेच त्याला विचारते, अहो काय झालं पोलीस स्टेशनमध्ये? काही समजलं का प्रियाबद्दल? आणि प्रियाचा जो तुम्ही मागे रेकॉर्ड काढत होतात त्यातून काही कळालं का? त्यावर अर्जुन म्हणतो, सायली आतापर्यंत आपण अंधारात निशाणेबाजी करत होतो. त्यावर सायली म्हणते, म्हणजे? मग अर्जुन तिला सांगतो की महिपत आणि नागराज खूप पोहोचलेले आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपल्याला काही माहिती मिळू नये ह्यासाठी आधीच तडजोड करून ठेवली होती. त्यांनी आधीच पोलीस स्टेशनमधला सगळा पुरावा नष्ट केला होता आणि त्यांनी सगळे म्हणजे करप्ट डॉक्युमेंट तिकडे ठेवले होते. त्यावर सायली म्हणते, अहो पण हे सगळं कसं झालं? त्यावर अर्जुन मग तिला सांगतो की त्यांना एका हवालदारानेच मदत केली होती. सायली म्हणते, काय? मग अर्जुन म्हणतो, हो. मग सायली विचारते, हे तुम्हाला कसं कळलं? मग अर्जुन तिला सांगतो की आज पोलीस स्टेशनमध्ये कसं त्या हवालदाराने त्यांना म्हणजे लपून छपून बघत असताना त्याने आणि सावंत इन्स्पेक्टरांनी त्याला पकडलं आणि मग कशी त्याला सगळी जबानी विचारली आणि त्याने सगळं कसं सत्य सांगितलं वगैरे वगैरे. हे सगळं ऐकून सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते, बापरे हे सगळं किती भयानक आहे. अर्जुन म्हणतो, काही लोक इतकेही विचित्र असतात. त्याबरोबर सायली म्हणते, पण हे काहीही असलं तरी आपल्याला आता प्रियाचं पुढचं सगळं सत्य शोधून काढायला हवं. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा तोच विचार करतो. हे सगळं कसं करायचं तेच मला सुद्धा सुचत नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की